सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पोखरापूर गट हा आता विशेष चर्चेत येताना दिसतोय। या ठिकाणी आपण मोहोळ तालुक्यातील वडाची वाडी या गावात आहोत आणि हे गाव म्हणजे पोखरापूर जिल्हा परिषद गटातील गाव आहे आणि पोखरापूर पंचायत समिती गणात देखील हे गाव येतं आणि या ठिकाणावरून भाजपाचे बालाजी नरोटे जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पैलवान नितीन निळे या ठिकाणी तुतारी चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याचबरोबर याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर पोखरापूर पंचायत समिती गणातून समाधान खंदारे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आज आपण या वडाची वाडी गावात आलेलो आहोत आणि येथील नागरिकांच्या मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। काय नाव आहे? अमृत नायकवाडे, काय कुठल्या जिल्हा परिषद गट येतो का? पोखरापूर जिल्हा परिषद गट। बरोबर, कोणतं गाव? गाव वडवळपासून इथपर्यंत आहे ती, त्या कन्याकुमारीपासून आपलं गाव कुठलं आहे? आपली वडाची वाडी। बरं, काय कसं काय किती मतदान आहे तरी गावचे? हजाराच्या आसपास आहे। किती पोल होईल? पोल काय असं 750 मतदान आहे, 500 पर्यंत पोल. हां, एवढ्यावरपर्यंत पोल होईल। कसं काय कल कसं काय? कल काय अजून दागदुगीतच आहे ती। काय कुठले कुठले पक्ष उभे आहेत माहिती? पक्ष काय हिकल्या एक कमळाच्या चिन्हाचा पक्ष तेवढं माहिती आहे। बाकी बालाजी नरोटे आहे, तुतारीकडून आपलं शरद पवार गटाकडून नितीन निळे म्हणून आहे पहिलं. नितीन निळे वगैरे काय आमच्यापर्यंत नाही ती कोण, त्यांचं ते आम्हाला चिन्ह बी माहिती नाही। फक्त कमळाचं चिन्ह तेवढं इथं जवळजवळ माहिती आहे। उमेदवार आलते नाही? उमेदवार काय असे गावभेट करून गेले ती, कोणाकोणाला भेटून येते। गावच्या काय समस्या आहे? गावाच्या समस्या रस्ते, पाणी, वीज, हो समस्यानं भरलं एवढं फाईल। समस्या भरपूर आहे। पांढ रस्ते राहायचं ही फक्त गावातच एवढं ब्लॉक टाकून एवढं नटिवलेलं हायवेपर्यंत हिथनं एक थोडं हे लक्ष्मी मंदिर आहे इथपर्यंत, बाकी सगळं तसंच आहे जैसे ते। कोणीरला जायचं म्हणलं तर रात्री बेरात्री माणूस तिकडे गेलेला, पुन्हा त्यानं सकाळी जायचं उठल्यावर। पुन्हा इकडे दिवडीला लेकरं ही शाळेला जाते, ते त्यांच्या शाळासुद्धा तिकडल्या बंद करून टाकलेला। पुन्हा अजून त्या पालकासनी पदर पैसे घालून खंडाळीला पापरीला हे लावावं लागलं, तर ती खंडाळीचा बी पापरीचा बी रस्ता तसाच आहे। अति भक्ती मार्ग आहे, त्या रस्त्यावर भक्ती मार्गाची लोक वगैरे येते ती बी अडकतच जाते ती। हो, रस्त्याच्या मागण्या केल्या त्या भक्ती मार्गासाठी पण झालं नाही। मग आता कमळाच्या मागे जायचं ठरवलं तर काय कारण? आता कमळाच्या मागे जायचं म्हणलं तर त्यांचा विचार घ्यायचा, बाबा ही कामं आमची झाली नाही, ते करा ही ती म्हणून। ते आता लोकलला पडते ती, जवळची पडते ती। आम्ही इतक्या वर्ष झालं जवळच आहेत, सत्तेत आहेत, तरी एवढ्या समस्या का सुटत नाहीत? झालं ना, तर काय गाव कारभाराची थोडी चुकी असेल त्यांच्यापर्यंत, त्यांनी काय पोचवलं का नाही। गाव कारभारी असते ती, गाव कारभारामुळे बी काय लोक वोटर बी नाराज असते ती। जनता इकडे नेते इकडे असते। हां, जनता एकीकडे नेते एकीकडे। आता पण ह्या निवडणुकीत तसंच होऊ शकते? काय भरोसा नाही अजून बी काय होईल ते। पण जरा हिकल्या कामामुळे एखाद्या वेळेस जागतेली वोटर वगैरे ही ती, पण एवढं काय नक्की सांगता येत नाही, कारण वोटर कोणाच्याच मागे राहत नाही। गाव कारभारामुळे का नाही वोटरचं झालं थोडं म्हणजे मिस, कारण ते काय म्हणते, ते रस्ता आम्हाला दिला नाही, दुधाची केंड पालती झाली, इथं खड्डा, इथं रात्रीच्याला यायलाच येत नाही, तुम्ही इतके दिवस काय कामं बी केली नाही, ते करीत बी नाहो, पुढं बी जात नाहो, जाऊ बी देत नाहो, अशा बऱ्याच। आणि काय काय जणांना आता कर्जमाफीचा बोलबाला करायचा न सोसायटीचा कोणाकडे नाही, त्या कर्जी नाही ते, मग माफ काय व्हायचं? मग ती लोक नाराज आहे, त्याला आम्हाला दिलं नाही, दिलं असतं माफ झालं असतं तेवढं तर आम्ही परपंच सावरला असतं आमचा। त्याच्यामुळे जरा विरोधात मतदान फक्त ह्या वडाच्या वाडीत 10 लोकांनी सोसायटी असेल, बाकी लोक सोसायटीपासून वंचित आहे ती। आणि मागणी करून कुठं पुरवणी देतो, कुठं अमकं देतो, पुरवणी करू फलाणी करून प्रशासकच आहे, ती सेक्रेटरीच बदलला आणि कर्मचारी बी वेळेवर गावात येत नाहीत। कोण तलाठी, ग्रामसेवक, तुम्हाला सांगतो सोसायटी काय ही सेक्रेटरी वगैरे, ह्या लोकांच्या गैरसोयीमुळे बी नेत्यांवर लोकांना थोडं म्हणजे नाराजी आहे. म्हणजे तुतारीकडे जाऊ शकते. आता वोटर कशी काय करता येईल ती काय सांगता येत नाही,
पण परिस्थिती नाराजगी हां नाराजगी नक्की आहे. आताच्या जे काय म्हणजे आता बोलताय ते माझे आमदार राजन पाटलाचे जे गट आहे त्यांच्या कामावर नाराज असले आहे काय? हां कारण का प्रत्येकाला माहिती होतं हो आज ह्या मतदारसंघात एवढं काम झालं त्या नरखेडला इतकं मोठं काम झालं कुरुल कामतीला एवढं काम झालं आणि हिथंच फक्त काम नाही बरं समस्या आहे. आणि गाव गाव एवढं छोटं आहे की झालं ह्या हायवे इथं ह्या हायवेमुळं जरा थोडं बरंच राहा आम्हाला कुठेतरी जायला मुंबई हैदराबादचा माणूस वेळेवर चांगल्या टायमाला येईल पण इथले तर कोणीर पापरीला गेलेला माणूस येत नाही पापरीला बी रस्ता राहिला नाही परत इथं लालबंदवाडीला जोडणारा रस्ता ते बी नाही आता आम्हाला अनगरला जायचं म्हणलं तर 25 किलोमीटर आहे अनगर तर इथनं आम्हाला 6 किलोमीटर आहे मधनं त्या रस्त्यानं यावलीला जायचं आणि यावलीवरनं परत अनगरला वळायचं कोणी रस्त्याचं बी घेतलंच घेणे कोणीरी रस्त्याची बी तीच परिस्थिती आहे मग शाळकरी मुलांनी कुठं जायचं दूधवाल्यांनी कुठं जायचं त्यांनी ह्याच्या विश्वासात टाकायचं आणि पुन्हा त्यांनी कामं सोडून मोठा पाऊस आला की ती लेकरं आणायला जायची तिकडं दिवड्याला हिथं काय फक्त 4थीपर्यंतच आहे समस्याच्या वेळखेत आहे म्हणा गाव. भरपूर बरं. काय नाव म्हणलं बरं? अमृत नायकवाडी वाडाची वाडी बरं. लय मोठ्या समस्या आहेत बाबा गावात आहे ते त्यामुळे थोडं हे वाढणारच आहे दरसोड होईल. जरसोडीचं आता काय सगळी सामावून आणण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केला किंवा गाव कारभाऱ्यांनी जर प्रयत्न केला तर आता बी बदल होऊ शकतो बऱ्यापैकी पण ही समस्या सुटतेली असं भविष्यात बी जरा लोकांना भरवसा ठेवायला एक दशक गेलं प्रगती नाही म्हणल्यानंतर पुढं कशी व्हायचं ह्याच्या बी भीती घेतली ना पण त्या भीतीला कोण जबाबदार आहे लोकांच्या नाही नाही हा काय मी गाव व्यवस्थित मालकाचाच माणूस आहे मी बरं त्याच्या वतीनं सगळं काय बोललो नाही रे भाऊ. मामा काय नाव आहे? दसरा सुरवशे बरं कसं काय मतदानाचं? मतदान आपल्याकडे अजून कोण आलंच नाही सांगायला होय त्याला टाक त्याला टाक आले म्हणते ती हे. काय अजून कोण आपल्याकडे आलं नाही बरोबर काल चिन्ह तर माहीत झाले असते. आल्यावर टाकून राजन मालकाला मग बर बरोबर पण हे मामा म्हणते ते गावात काम हा समक्ष आहे त्या पण आता ती पुढे लोक सांगते ती करते ती पण इकडे तिकडे होणार आता. काय तसं नाही राजन मालकाचं गाव आहे बरं. पण तसं लोक मग समस्या कशी काय सुटली नाही तर बरं रस्त्याची समस्या असते ते काय तर कारण त्याला एवढ्या वर्षात आता एवढं सत्तेत आहे काय तर कारण असल्यामुळे सुटले नाही त्या लय बेकार रस्ते आहेत रस्ते बेकार आहेत रस्ते प्रश्न घ्यायची गरज नाही फक्त आपल्याला आपली कामं झाली नाही ती काय समस्या आहे त्या निवडणुका आल्या रस्त्याचा प्रश्न आहे दुसरं काय आहे आल्या समस्या मोठे रस्ते आता कोणीला गेलं तर सकाळी जायला लागते मग. त्याला खराब रस्ता इतकं खराब आहे नाही रस्ता आहे खरा कोणी बेकार रस्ते नाही रस्ता बेकार तेवढा खंडाळी पापरीला जायला रस्ता आहे ते का बेकार बरं झालं नाही तेवढं आता ह्याने तर म्हणते ते आम्ही माझे आमदार राजन पाटलाच्या माग असतो तरी पण कसं काय काय तर त्यांची बी अडचणी असतील पुढच्या बी अडचणी असतील त्यांच्या बी हो बाकी पुढारी काही गेलं नसतील त्यांच्या पी सांगायला सरपंच ही त्यामुळे राहिले असतील काय रस्ता हो आता मग काय ठरवलं गावाला निवडणूक ठरवलं काय आम्ही मालकाची माणसं आम्ही मालकाची मागे जाणार आम्ही कुठे जाणार आहोत हो मालक जे सांगेल ती सांगू मतदान करणार आहोत समस्या कशी काय सुटली नाही सुटतेली सोडतेली काय ती सोडतेली आता इलेक्शन आले आता येतेली सांगतेली आम्ही सोडू ही करते म्हणणारच आहे हो आता वर्षानुवर्ष सुटली नाही ते आता सुटतील सुट्टी सुटत असते होय मामा इतक्या वर्षात सुटल्या नाही ते आता सुटतील नमस्कारच करायला होतो तुम्ही ते एवढी इतक्या वर्षात सुटली नाही तर सुटतील का मग नाही ते होय, नाही ते म्हणायचं नाही. त्यांनी म्हणलं तर काय सुट्टेल काय त्याचं काय पुढचं काय कोणाला सांगितलं आता माणूस इथनं पुढे जातो पुढे मरतो ते पुन्हा सापडलं तसं समक्षही सुटणारच आहे त्याची आज ना उद्या सुटत असते प्रत्येक एवढ्या वर्षात सुटली नाही तर मग आता नाही सुटलेले कधी ना कधी सुटत असते होय बाबा, हे तर सुटतील म्हणाले ते चांगली गोष्ट आहे काय सुटल्या तर छानच आहे की सुटलेल्या समस्या सोडवत असली तर आता आहे ती गाव कारभारातच असते ती मग आता त्यांनी सांगितलं सुटते ते म्हणल्यानंतर आम्ही अजून त्यांच्या मागे जाऊ हो त्यांच्या एवढ्या वर्षात सुटली नाही तर तुम्हाला वाटतं आता सुटतील नाही आता कसं आहे माहीत आहे का पुढचं भविष्य सांगता येत नाही मागडलं झालेलं सांगता येईल पण भविष्याचं कसं सांगू आता हो कारण आम्ही तर खरेकडं ना जाणारी किंवा त्या उमेदवाराला ना भेटणारी ह्याच्यापैकी आहे आणि त्यांनी काय केलं काय नाही काय 10-12 गाव कारभारी असते प्रत्येकजण सरपंच होऊन गेला आहे पोलीस पाटील होऊन गेला आहे कुठं मेंबर होऊन गेला आहे
मग त्यांनी काय येऊन आपला कारभार असा जर गुंडाळून गेले ते कोणी काही केलंच नाही. हो, मग आता पुढच्यापर्यंत गेली का नाही ते आम्हाला आता त्यांनी आल्यानंतर आमची चर्चा झाल्यानंतर आम्हाला कळणार की बाबा आमच्यापर्यंत त्यांच्या समस्या झाल्या नाही त्या म्हणून असं आहे. काय नाव आहे? अमोल सर्वदे. बरं, कसं काय इलेक्शन आले? कोणतं गाव आहे तरी? कुठलं हे वडाचीवाडी आहे. बरं, इलेक्शन आले जिल्हा परिषद पंचायत समिती, कसं काय? इथं भाजपचं येणार इथं. बरं, आमचं गावच राजन पाटलाकडे जातं ना. पण विधानसभेला तुतारीला जास्त मतं गेली होती पण. नाही होतं तसं, पण आता नाही होत. पण आता गावाला जर प्रतिक्रिया घेतल्या तर गावचं समस्या भरपूर आहेत म्हणतात. रस्ते झाले नाही म्हणतात. नाही आहेत की रस्ते थोडे खराब होणार आहेत, पाऊस जास्त झाल्यामुळे खराब झालेला आहे. रस्ता किंवा खंडाळी पापरी पुणे रस्ता लयच खराब आहे म्हणायचे. होय, तिकडं आहेत कामं करायचीच म्हणते चालू. निधी आलाय पण केला नाही त्यांनी आणखी चालू. कधी आता गाववाले म्हणतात कधी होईल काय होईल? होईल आता इलेक्शन झाल्यावर करतील. हां कधी तुमचा भाजपकडं? हां भाजपकडं. आणि ते उमेदवारी हां उमेदवार येऊन गेली आहे. हां येऊन गेली उमेदवार. बरं, आणि तुतारीचे उमेदवार आलते ते पण. नितीन गिळे. होय आलते. गाठीभेटी घेऊन गेले म्हणायचे. काय म्हणलात? गाठीभेटी झाल्या म्हणायचे. हां झाले की सगळं. माझा अंकुश सांगली असून वैसे. बर, काय इलेक्शन आलं जिल्हा परिषद पंचायत समिती, हा मग कसं काय करायचं? का आता तुम्ही सांगा तसं करू. काय आता उमेदवार भाजप आहे, तुतारी आहे. मग ते कसं असतं येऊन मतदानात तुम्हाला सांगू का, आत गेल्यावर एकट्याचा विचार असतो. होय, ती त्याच्या कुठला व्यक्ती असा ती त्याच्या विचारानं मतदान करू शकतो. पण आता लोक तर म्हणाले आम्ही माझे आमदार राजन पाटलांच्या मागे जाऊ, हा माझे आमदार राजन पाटलांच्या पाठीमागे जाऊ म्हणतात लोक. जाऊ काय पाटलांनी मस्त कामगिरी चांगली केलेली आहे, बरं. आम्ही त्यालाच मतदान करणार आहोत. बर, पण रस्त्याच्या समस्या लय आहे म्हणाले ते लोक. रस्त्याच्या समस्या सुटल्या नाही म्हणते ते. हा पण करते नाही आता दमादमानं निवडून आल्यावर करते नाही का. होय, पण आता लोक म्हणत होते इतक्या वर्षात सुटले नाही ते, आता कसं काय करायचं म्हणते. का आता सोडू त्यांनी निवडून आल्यावर का असतं ते यार. तर हे वडाचीवाडी गाव हे माजी आमदार राजन पाटील यांना मानणारं गाव असं मानलं जातं. येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही राजन पाटलांचे खंदे समर्थक आहोत. परंतु ही जी नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली, या विधानसभा निवडणुकीत आमदार राजू खरे यांना या ठिकाणून 20 ते 15 मताचं मताधिक्य जास्त मिळाल्याचं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत आहेत यामध्ये या ग्रामस्थांनी आपल्या समस्यांचा पाढा देखील वाचला. त्यामुळे हे मतदार आता कोणाच्या पाठीमागे जातात आणि कोणाला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. BCS न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.